नमस्कार, मी राहुल कुलकर्णी। काहीच मिनिटापूर्वी श्री राज ठाकरे यांची सभा संपलेली आहे आणि त्या सभेच्या स्थळापासून मी इथे आलेलो आहे आणि मधल्या ओळीमध्ये नेहमीप्रमाणे आपण राज ठाकरे यांच्या दोन्ही सभाचं जसं विश्लेषण केलं होतं तसं विश्लेषण करतोय। पण यावेळेला माझ्यासोबत श्री जयंत महाजन आहेत। काही वेळामध्ये आणखी एक दोन गेस्ट आपल्याबरोबर जोडले जातील, परंतु या सभेमध्ये माझ्या मते शेवटच्या काही मिनिटांमध्ये श्री राज ठाकरे यांचं भाषण सुरू असताना अजान सुरू झाली आणि त्यानंतर राज ठाकरे यांनी जे आव्हान केलं ते कदाचित त्यांच्या बोलण्याचं कायद्याच्या पातळीवरती स्क्रुटिनी होऊ शकते असं दिसतं आहे। कारण त्यांनी सरळ सरळ आव्हान केलं की अशा पद्धतीने जर कोणी ऐकणार नसेल तर मग तमाम भारतातल्या मंडळींनी याची दखल घ्यावी वगैरे। थोडेसे राज ठाकरे म्हणजे असं वाटत होतं की त्यानंतर काही काळ आणखी राज ठाकरे यांचं भाषण चालेल। तो एक जो त्यांच्या नेहमीच्या भाषणातला जो आवेश असतो तो असा हळूहळू टिपेला पोहोचलेला होता आणि ज्यावेळेला अजान सुरू झाली त्यानंतर मात्र त्यांनी औरंगाबाद पोलिसांना आव्हान केलं की तुम्ही ही जी अजान आहे ती थांबवा। आणि खरं म्हणजे तो जो मुद्दा होता त्यांचा की गेल्या काही दिवसापासूनचा की जर मस्जिदीवरचे जे लाऊडस्पीकर्स आहेत ते जर उतरवले जात नसतील तर ते लाऊडस्पीकर्सच्या विरोधामध्ये आम्ही पुन्हा आंदोलन करू। तर त्याला ते आंदोलन आणि तशा पद्धतीची भाषा सुरू असतानाच अशा पद्धतीनं अजान झाल्यामुळं कदाचित त्यांचा थोडासा भाषणातला जो काही भाग असेल त्यांनी नियोजित केलेला तो कुठेतरी थांबला असं वाटतं की ऑल ऑफ सडन त्यांचं जे भाषण आहे ते झालं असेल, त्यांनी ते आटोपतं घेतलं आपण असं म्हणूया। पण आजच्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी एक खूप स्मार्ट मूव्ह केला असं मला वाटतं की औरंगाबाद सारख्या ठिकाणी शिवसेनेवरती काहीही न बोलता जो हिंदुत्वाचा मुद्दा आहे त्या मुद्द्याला अनुसरून असलेले जे घटक आहेत त्याच्यावरती ते बोलले। याचा अर्थ असा की शिवसेनेचं बाळासाहेबांचं औरंगाबादचे असलेलं जे नातं आहे त्या नात्यातले म्हणजे हिंदुत्व मानणारे बाळासाहेबाला मानणारे जे असंख्य शिवसैनिक आहेत त्यांना इथे शिवसेनेवरती टीका न करून शिवसेनेच्या विरोधातले मुद्दे इथं न मांडता त्यांनी एक प्रकारे त्यांना दुखावलेलं नाहीये, थेट शिवसेनेवरती त्यांनी टीका करायचं टाळलेलं आहे। पण एक एक मुद्दे जर आपण बघितलं तर सुरुवात अशी झाली की म्हणजे या संपूर्ण भाषणामध्ये आपण जर बघितलं तर त्याचे दोन टप्पे आपल्याला करता येतील। एक टप्पा की जवळपास त्यांचं अर्ध भाषण हे श्री शरद पवार यांच्यावरती झालं आणि अर्ध्या भाषणामध्ये त्यांनी जी अलीकडे घेतलेली भूमिका आहे की ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की भोंगे लावू नका, ज्याला आत्ता हार्डकोर हिंदुत्व, कट्टर हिंदुत्व आणि ज्याची आता राष्ट्रीय माध्यमामध्ये सुद्धा हळूहळू मोठ्या प्रमाणामध्ये दखल घेतली गेलेली आहे। तर त्याचं जे काही नॅरेशन होतं ते जे काही निरूपण नव्हतं ते जवळपास अर्ध त्यांनी या मुद्द्यावरती केलेलं आहे। एक जो पहिल्या सभेमध्ये कदाचित इतक्या कठोरपणे न आलेला मुद्दा होता पण तो दुसऱ्या आणि तिसऱ्या सभेमध्ये तो दिसतोय, तो म्हणजे श्री शरद पवार हे कसे नास्तिक आहेत। इनफॅक्ट त्यांनी आज फार कठोर शब्द वापरला की शरद पवार हे यांना हिंदू याच शब्दाची ॲलर्जी आहे आणि त्यातनं राज ठाकरे यांच्या पुढच्या सगळ्या राजकारणाची दिशा अतिशय स्पष्ट झालेली दिसते। खरं म्हणजे जयंत महाजन यांना मी इंट्रोड्यूस करणारच आहे, पण जर एक तपशीलवार आपण बघत गेलो तर राज ठाकरे यांच्या सभेचा पहिला भाग जो होता तो माझ्या सभांना तुम्ही आडकाठी का करताय इथपासूनची। कारण औरंगाबादमध्ये श्री राज ठाकरे यांची सभा होणार न होणार ही सुद्धा 4-5 दिवस चर्चा चालली आणि मग शेवटी अटी शर्तीसह राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी पोलिसांनी दिली। पण एका अर्थाने राज ठाकरेच्या सभेसाठीचं जे स्टेज सेटिंग असतं ते स्टेज सेटिंगच गेल्या 4-5 दिवसामध्ये राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळणार की मिळणार नाही अशा चर्चा होत राहिल्यामुळं आपोआपच या सभेचं जे ग्लॅमर होतं ते वाढलं आणि साधारणपणे दुपारनंतर मी पाहत होतो शहराच्या अनेक भागामध्ये मी फिरलो, उत्स्फूर्तपणे खास करून तरुण मुलं, मी ही सभा प्रत्यक्ष मैदानात पण बघितली, डेसिबल पण आम्ही मोजून पाहिलं, वर जिथे छतावरती जाऊन पण खाली दृष्टिक्षेप टाकला, प्रत्येक कॉर्नरवरती तरुणाई ओसंडून वाहताना मला दिसली। विशेषतः ज्यांना अद्याप मतदानाचा अधिकार सुद्धा मिळालेला नाहीये अशी तरुण मुलं मागच्या पाठीवरती सॅक टाकून राज ठाकरेंच्या सभेकडे जाताना दिसली। आणि ते दिसतच आहे की राज ठाकरे यांच्या सभेसाठी कुठेही माणसं आणावी लागत नाहीत। भलेही चंद्रकांत खैरे यांनी असा आरोप केला असला
की ही सभा स्पॉन्सर्ड आहे, पण माझ्या मते जी तरुणाईतली जी क्रेज आहे राज ठाकरेची, काही मी तरुणांच्या मुलाखती पण केल्या आणि त्यातनं असं जाणवलं की राज ठाकरे यांच्याविषयीचं आकर्षण तेव्हा की जेव्हा त्यांच्या बदललेल्या भूमिकेविषयी विरोधी पक्ष आणि शिवसेना ही वेगवेगळे मुद्दे मांडतीये. राज ठाकरे यांनी सुरुवातीच्या 2 शब्दामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे प्रश्न आहेत असं सांगणं हा पण माझ्या मते जाणून बुजून केलेला प्लॉय आहे. कारण राज ठाकरे यांचं ही जी पहिली, दुसरी आणि आजची तिसरी सभा आहे, पहिल्या आणि दुसऱ्या सभेनंतर खास करून महाविकास आघाडीकडनं राज ठाकरे यांना असं सुचवलं जातं किंवा राज ठाकरे यांना असं प्रत्युत्तर दिलं जातंय की राज ठाकरे यांच्या सभेमुळे तुमचे कुठले प्रश्न मिटणार आहेत का. तर त्यांनी हे आधी सांगितलं, थोडंसं सुतोवाच केलं, पण मी याही प्रश्नाकडे बोलेन. पण आत्ता माझ्या दृष्टीनं हे प्रमुख मुद्दे नाही. जसं की औरंगाबाद शहराचा पाणी प्रश्न आहे, तो आहेच, आपल्याकडचे इतरही प्रश्न आहेत असं त्यांनी सांगितलं. पण याही प्रश्नापेक्षा मी जे आता मुद्दे तुम्हाला सांगतोय, मला दिसतंय की 2,500 ते 3,000 या संख्येनं महाराष्ट्रातले प्रेक्षक हे जोडले गेलेले आहेत. तुमच्या सगळ्याच मुद्द्यांना मला इथं उत्तर देणं शक्य नाहीये, कारण राज ठाकरे यांचे जे आजचे जे सगळे मुद्दे होते ते मुद्दे येणाऱ्या काही दिवसामध्ये कायद्याच्या चौकटीवरती सुद्धा त्या मुद्द्यांचं विश्लेषण जरूर केलं जाईल असं दिसतंय. कारण गृहमंत्र्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा राज ठाकरे हे आपल्या 4 तारखेच्या भूमिकेवरती ठाम आहेत. इनफॅक्ट त्यांची आजची जी शेवटच्या 5 मिनिटातली भाषा होती त्या भाषेतनं दिसतंय की ते अधिक आक्रमकपणे मशिदीवरचे जे भोंगे आहेत ते भोंगे उतरवण्याचं त्यांचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनाकडे ते अधिक आक्रमकपणे जातील. सो जयंत महाजन, मला तुम्हाला अगदी 2-3 मुद्द्यावरती अगदी सुरुवातीच्या शॉर्टमध्ये आपण चर्चा करूया की राज ठाकरे यांच्या पहिल्या संपूर्ण भाषणामध्ये त्यांनी शरद पवार यांना टार्गेट केलेलं आहे. शिवसेनेवरती त्यांचा फारसा रोख नव्हता आणि मी अगदी माझा मुद्दा सांगितलाच आहे की शिवसेनेवरती टीका न करणं हा एक स्मार्ट मूव्ह आहे असं वाटतंय मला. नक्कीच आहे, त्यांच्या स्ट्रॅटेजीचा भाग दिसतो की शरद पवारांच्यावर एकीकडे टार्गेट करताना एकच व्यक्ती, एकच पक्ष हा टार्गेटवर ठेवायचा आणि त्यांच्यावर हल्ला करायचा. त्याबरोबर शिवसेनेचं मराठवाड्यात आणि औरंगाबाद शहर जिल्ह्यामध्ये चांगलं प्रभुत्व आहे. तर शिवसैनिक हा दुखावला जाऊ नये, तर तो आपल्या आक्रमक भूमिकेने आपल्या मागे यावा, ही त्यामागची स्ट्रॅटेजी दिसते की त्यामुळे शिवसेना प्रमुख असलेले उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या अन्य नेत्यांवर थेट टीका करायची नाही. मात्र त्यांच्यापेक्षा मी जास्त आक्रमक आहे, त्यांच्यापेक्षा माझं हिंदुत्व जास्त आक्रमक आहे. मलाही असंच वाटलं की अशा पद्धतीने मांडणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. बरोबर. आणि दुसरं, शरद पवारांना टार्गेट करताना आज शरद पवार हे राष्ट्रीय स्तरावर नावाजलेले नेते आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यांचा दबदबा आहे. तर अशा नेत्याला सहसा कोणी समोरासमोर येऊन संघर्ष करत नाही. पण असं म्हटलं जातं महाराष्ट्रामध्ये, त्याला मला माहिती तुम्हाला काय म्हणायचं की महाराष्ट्रामध्ये राजकीय दृष्ट्या मोठं व्हायचं असेल तर शरद पवार हेच तुमचे नंबर 1चे राजकीय शत्रू असले पाहिजे, टार्गेट असले. तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे. त्यांनी स्ट्रॅटेजी म्हणूनच शरद पवारांना निवडलेलं आहे की सगळ्यात ताकदवान जो नेता आहे त्यांच्याशी जर लढाई केली तर त्यात यश नाही मिळालं, अपयश जरी आलं तरी लोक म्हणतात पोरगा होता त्या मानाने चांगला लढला. तर या प्रकारे आपल्या पाठीमागे ही माणसं गोळा करण्याचा एक तो फंडा. याशिवाय असं असतं की शरद पवार हे आज 60 वर्ष राजकारणामध्ये आहेत, तर माणसं दुखावली जातात, सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करता येत नाहीत, कुठल्या कारणाने कोणी नाराज झालेला असतो. तर तो नाराज वर्ग जो आहे तो सुद्धा या निमित्ताने किंवा उघड संघर्ष करतोय, म्हणून त्यांना बळ देणं, त्यांना पाठीमागून मदत करणं किंवा त्यांचं बळ वाढवणं यासाठी अशी विरोधक हे करत असतात. त्यामुळे शरद पवारांना टार्गेट करताना त्यांनी आपण इतक्या मोठ्या नेत्याला हात घालू शकतो हे एक दाखवून दिलं. त्याशिवाय जे त्यांचे विरोधक असतील ते आपल्या बाजूने किंवा आपल्या पाठीशी यावेत अशी ती स्ट्रॅटेजी. पण आजपर्यंत म्हणजे माझ्या मते आजपर्यंत श्री शरद पवार यांच्यावरती या पातळीवरती टीका झालेली नाही. गोपीनाथ मुंडे यांनी टीका केली होती ती श्री शरद पवार यांचे दाऊद इब्राहिमशी असलेले संबंध. बाळासाहेब ठाकरे हे त्यांना कायम ज्या शेलक्या शब्दामध्ये त्यांचा उल्लेख करायचे ते अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे. पण शरद पवार यांना जातीयवादी ठरवणं हा मात्र राज ठाकरे यांनी घेतलेली नवी आणि वेगळी भूमिका असं आपण म्हणूया. कारण त्यांनी जे संदर्भ दिले त्याच्या आधी शिवछत्रपतींचा त्यांनी उल्लेख केला. 2 संदर्भ फार जाणीवपूर्वक त्यांनी दिले. एक म्हणजे जेम्स लेमची जी मुलाखत होती, ज्या मुलाखतीमध्ये इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये
ज्यांच्यावरती जेम्स लेनच्या निमित्ताने म्हणजे एका विशिष्ट जातीला टार्गेट करून महाराष्ट्रामध्ये जे राजकारण केलं जात होतं ते मुळात तसं नव्हतंच. शिवछत्रपतींना घरोघरी पोहोचवण्यामध्ये ज्यांनी भूमिका बजावली त्यांच्यावरती केवळ आपल्या राजकारणासाठी जातीय अंगाने तुम्ही टीका केली हेही त्यांनी सांगितलं. जो एक खरं तर अलीकडच्या काळामध्ये या 2-3 दशकामध्ये रामदास स्वामी आणि शिवछत्रपतींच्या बद्दलचा जो वाद आहे आणि जो कायम येत राहतो आपल्याकडे की रामदास स्वामी हे शिवछत्रपतींचे गुरु आहेत की नाही, तर याही प्रश्नाची त्यांनी तड लावण्यासाठी शिवछत्रपतींना म्हणजे ते जर शिष्य असतील तर रामदास स्वामी हे त्यांची कशी माफी मागू शकतात असा आजवर न आलेला मुद्दा त्यांनी मांडला. आणि शरद पवारांच्या बद्दल ते हिंदू विरोधी, इनफॅक्ट त्यांना हिंदू या शब्दाची ॲलर्जीच आहे आणि महाराष्ट्रामध्ये जातीपातीचं राजकारण करून विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर महाराष्ट्राला जातीपातीमध्ये विभागण्याचा प्रयत्न शरद पवारांनी केला आणि त्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय हित साधले असं ते म्हणाले. पण त्याच्या आधी त्यांनी जी जोड दिली ती शिवछत्रपती हे कसे बहुजनांचे 18 पगड जातींचं म्हणजे त्याच्यात ब्राह्मण पण होते आणि सगळ्याच जाती धर्माची मंडळी होती त्यांना ते बरोबर घेऊन जात होते. पण एका अर्थाने तुमचं राजकारण मात्र हे अधिक जातीपातीत गेलेलं आहे आणि तुम्ही महाराष्ट्राच्या अधोगतीला जबाबदार आहात असं त्यांनी सुचवलंय. माझ्या मते ही एक नवीन मांडणी आहे की शरद पवार हे प्रचंड जातीयवादी आहेत. दुसरी मांडणी असे की ते मुळातच नास्तिक आहेत. आणि हे खरं आहे की सुप्रिया सुळे यांचा तो जो व्हिडिओ आहे लोकसभेतला तो मधल्या काळामध्ये व्हायरल झालेला होता की माय फादर इज नॉट, म्हणजे तशा अर्थाने ते एथियस्ट आहेत माझे वडील, असं जे एक वाक्य होतं ते वाक्य सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं होतं. हा काय प्लॉय आहे की शरद पवार हे हिंदू या शब्दाचीच त्यांना ॲलर्जी आहे आणि शरद पवार हे जातीयवादी आहेत. हे नवीन नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न आहे. शरद पवारांना एक तर थेट त्यांच्याशी संघर्ष किंवा हल्ला करण्याचा धाडस आपण दाखवतो, आपण चॅलेंजर आहोत, म्हणजे आपण त्या तोडीचे नेते आहोत असं दाखवण्याचा त्यांचा हा एक प्रयत्न आहे असं मला वाटतं. त्याला जोडून नाही, पण हे एवढंच आहे की शरद पवारांना थेट जातीयवादी आजपर्यंत कुणी म्हटलेलं नाही शरद पवारांना. इनफॅक्ट शरद पवारांची अशी प्रतिमा होती की सगळ्या जाती धर्मातले एक एक नेते हे भलेही सदाभाऊ खोत यांनी तोच मुद्दा पकडून अलीकडच्या काळामध्ये ती टीका करायला सुरुवात केलेली आहे की तुम्ही जातीवादी नव्हतात तर मग प्रत्येक जातीतलं एक नेतृत्व तुमच्याकडे कसं होतं. पण इतक्या थेटपणे पवारांना जातीवादी ठरवण्याचा हा तिसरा प्रयत्न आहे राज ठाकरे यांचा. असं आहे की एक गोष्ट वारंवार सांगितली तर ती लोकांच्या पचनी पडते किंवा त्यांना वाटायला लागतं की तसं असेल. एक ज्याला चुकीच्या अर्थाने म्हटलं तर गोबेल्स नीती म्हणतात, तसं एक त्यांनी आता हे ठरवलेलं आहे की यांची इमेज आपण अशी टार्निश करायची. शरद पवारांच्या बाबतीमध्ये त्यांचं राजकारण आतापर्यंत जर पाहिलं तर त्यांनी असं जातीपातीचं राजकारण केलं म्हणायला त्यांनी जागा ठेवलेली नाही. अनेक समाजातली माणसं त्यांनी मोठी केलेली आहेत, राजकारणातही केलेली आहेत, वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा मदत केलेली. त्यामुळे त्यांनी जितकी माणसं उभी केली आणि मदत केली अशी अन्य महाराष्ट्रामध्ये दुसरा नेता दिसणार नाही. त्यामुळे राज ठाकरे म्हणाल्यानंतर ते जातीवादी ठरतील असं नाही, परंतु शरद पवारांना सुद्धा चर्चेत ओढायचं, जातीवादाच्या चर्चेत पुन्हा पुन्हा आणायचं. शरद पवार जे मुद्दे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला अस्त्र म्हणून त्यांच्या पक्षातर्फे वापरले जाऊ शकतात, जेम्स लेनचा मुद्दा असेल, इतिहासाचे मुद्दे असतील, तर ते प्रिएम्प्ट करायचे, आत्ताच त्यावरून वातावरण तापवायचं आणि ते मुद्दे पुढे नंतर त्याच्यावर फार चर्चा झालेली आहे असं सुद्धा त्यातून असू शकतं. मात्र त्यांच्या आजच्या भाषणामध्ये शरद पवारांना एकीकडे टार्गेट करताना त्यांनी जास्त आक्रमक ही जी भूमिका घेतली सभेमध्ये बोलताना ती थोडी चिंता करणारी आहे. मी या मुद्द्यावरती येणार आहे कारण मी म्हटलं आधी सुरुवातीलाच मी म्हटलं की राज ठाकरे यांच्या शेवटच्या 5 मिनिटातल्या भाषेचं निश्चितपणे प्रमोद माने पण आलेले आहेत आपल्यासोबत. तुम्ही थोडासा वेळ केला पण आम्ही आता चर्चा हेच करत होतो की ज्या पद्धतीनं अर्ध भाषण हे शरद पवार यांच्यावरती टीका टिप्पणी करण्यामध्ये गेलेलं आहे. मला एक शंकेची पाल अशी चुकचुकते की तो जो पहाटे शब्देचा प्रयोग झालेला आहे. माझ्यासाठी तुम्ही इथे या पुढे प्लीज. खूप मोठ्या संख्येनं प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. तुम्ही खूप सारे मुद्दे इथे टाकत आहात परंतु प्रत्येकच मुद्द्याचं मला इथे या मंडळींना त्याचं विश्लेषण करून घेणं शक्य नाही आहे. मला एक शंकेची पाल अशी चुकचुकते की तो जो भारतीय जनता पार्टीनं पहाटेच्या शब्देचा प्रयोग केला त्यानंतर अजित पवार आणि तत्सम मंडळीवरती टीका टिप्पणी करताना त्याला कुठेतरी रिटॅलिएशन येईल अशी एक शक्यता आहे, अशी एक भीती त्यांच्या मनात असू शकते. एक शक्यता हीही वर्तवली जाते की राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीतला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधला एक घटक हा
प्रो भारतीय जनता पार्टी आहे, तो कुठला घटक आहे ते चाणक्य प्रेक्षकांना आपल्याला कळेल. पण असं असताना जी गोष्ट भारतीय जनता पार्टीला बोलता येत नाहीये, ज्या पद्धतीची टीका शरद पवार यांच्यावरती भारतीय जनता पार्टीकडनं करणं शक्य नाहीये, त्या सगळ्या मुद्द्यावरती शरद पवारांना त्यांनी टार्गेट केलं. अर्ध भाषणच त्यांचं पूर्णपणे शरद पवारांवरती होतं. शरद पवारांना जातीवादी ठरवताना त्यांनी जे वेगवेगळे मुद्दे मांडलेत ते कदाचित आजपर्यंत आलेले नव्हते. म्हणजे राज ठाकरे यांच्या 3 सभेच्या मध्येच हे सगळे मुद्दे आलेले. बरोबर आहे. त्यांनी थेट निशाणा साधलेला आहे शरद पवारांवर. आणि शरद पवार म्हणजे आधी नास्तिक त्यांना संबोधलं होतं त्यांनी. आणि आता त्या नास्तिक संबोधल्यानंतर त्यांनी शरद पवारांनी कसे अनुकरण केलं, आम्ही नास्तिक नाही ते. तर आज त्याचा पुरावा देताना सुप्रिया सुळेंचं लोकसभेतलं भाषणाचाच त्यांनी संदर्भ दिला. फादर इज एथियस्ट म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की शरद पवारांच्या एकूणच वक्तव्यांचा पर्दाफाश त्यांनी केला. म्हणजे औरंगाबादमध्ये त्यांनी जे वक्तव्य केलं होतं की त्यांनी प्रबोधनकार त्यांना समजलेलं नाहीये, तर त्याचाही त्यांनी. पण असं आहे की पवारांना आजपर्यंत कुणीही जातीवादी म्हटलेलं नाहीये. पहिल्यांदाच असं मनसेचे राज ठाकरे या पद्धतीचं नॅरेटिव्ह जे सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे, यातनं काय दाखवायचं राज ठाकरे यांना? मराठा समाजातला तरुण आपल्याकडे घ्यायचा आहे, मराठीतर असलेला बहुजनातला तरुण आपल्याकडे घ्यायचा आहे. बरोबर. मला असं वाटतं की मराठीपेक्षा बहुजनांचा जो तरुण आहे, म्हणजे जो शिवसेनेचा पहिला स्टार्टिंगचा बेस होता, तो बेस म्हणजे बहुजनांचा बेस, तो आपल्याकडे आकर्षित करायचा आहे त्यांना. अशा पद्धतीचं ते दिसतंय. राज ठाकरे यांच्या भाषणामध्ये 2-3 ऐतिहासिक संदर्भ आलेले आहेत. अल्लाउद्दीन खिल्जी यांनी जी आवळी उठवली होती की देवगिरीच्या किल्ल्यावरती अमुक इतके लोक येणार, ती या देशातली पहिली फेक न्यूज होती. आणि मग अल्लाउद्दीन खिल्जी यांनी आपली मराठी कन्या कशी पळवून नेली, याच्यातनं त्यांना काय औरंगाबादमध्ये येऊन सांगायचं होतं ते बरोबर कळलेलंच आहे. नरहर कुरुंदकरांच्या लेखाचा संदर्भ देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण आणि हा कसा बहुजनांचा राजा होता हेही त्यांनी सांगितलं. मला इंटरेस्टिंगली, आणि पुन्हा तो औरंगाबादचा संदर्भ आहे म्हणून, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते जे वाक्य राज ठाकरे यांनी सांगितलं, मी आजपर्यंत ते वाक्य ऐकलेलं नाहीये. बरोबर आहे. पण तो संदर्भ औरंगाबाद म्हणून, मिलिंद कॉलेज म्हणून, बाबासाहेबांचा इथं असलेला संदर्भ म्हणून, मराठवाडा विद्यापीठ म्हणून, इथं असलेली SC ST लोकसंख्या म्हणून, मला असं वाटतं की SC ST जी संख्या आहे मराठवाड्यातली आणि पर्टिक्युलरली औरंगाबाद शहरातली, ते त्याला कुठेतरी त्यांना आकर्षित करायचं होतं बाबासाहेब आंबेडकरांचा तो संदर्भ देऊन. आणि हा संदर्भ मला असं वाटतं की निश्चितच तो म्हणजे इतिहासातला तो संदर्भ आहे. आणि त्याला धरून राज ठाकरे यांनी ते वक्तव्य केलेलं आहे. आणि या योगे त्यांनी एक प्रकारे असं सांगितलंय राज ठाकरेंनी की मी आता कट्टर हिंदुत्वादाकडे वळलेलो आहे, आता तुम्ही आता कट्टर हिंदुत्वादाकडे वळा, असं एक आव्हान त्यांचा सूर होता. आणि तो सूर आवळताना त्यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. आणि तुम्ही जसं म्हणताय की भाजप जे बोलू शकत नाही ते राज ठाकरे बोलतायत आता. आणि त्यांना माहिती आहे की शरद पवारांना अंगावर घेतल्याशिवाय आपल्याला मतं मिळणार नाहीत, हेही त्यांना आता उमगलेलं आहे. पण आणखीन एक फार म्हणजे तशी राजकीय भूमिका, कारण महाराष्ट्रामध्ये ब्राह्मण समाजाची लोकसंख्या फार कमी आहे. तो काही वोट बँक ॲज सच म्हणून जसं उत्तर प्रदेशमध्ये 2.5%, काही राज्यामध्ये 8% ब्राह्मण समाज आहे. पण 3 महत्वाचे जे रेफरन्सेस त्यांनी वापरले, एक तर बाबासाहेब पुरंदरेंचा होता की ज्याच्याबद्दल महाराष्ट्रात किमान राज ठाकरेंना याचं तर पूर्ण क्रेडिट देता येईल आपल्याला की त्यांच्या भूमिकेमध्ये कधीही बदल झालेला नाहीये बाबासाहेब पुरंदरेंना घेऊन. दुसरा जो संदर्भ आला तो रामदास स्वामींचा आला. रामदास स्वामी हे छत्रपतींचे गुरु आहेत की नाही हा महाराष्ट्रातला आता एक सनातनवाद होऊन बसलेला आहे. तिसरा जो मुद्दा आला तो म्हणजे लोकमान्य टिळकांचा आला. जरी काँग्रेस आज लोकमान्य टिळकांची लिगसी मान्य करत नसली तरी सदानंद मोरेसारख्या विचारवंतांनी हे मांडून ठेवलेलं आहे की लोकमान्य टिळक हे पहिले राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते. पण महाराष्ट्रातल्या जातीपातीचं आणि एकूण जे समाज रचनेचं जे स्ट्रक्चर आहे ते पाहता अशा सगळ्या मंडळींची नाव घेणं राजकीय दृष्ट्या सोयीचं नाहीये. पण हा काय प्लॉय आहे की हे जे संदर्भ एरवी कुठलाही राजकीय नेता घेत नाहीये ते मात्र खणखणीतपणे राज ठाकरे घेताना दिसत आहेत. म्हणजे आणि पुन्हा त्यांनी हेही सांगायचा प्रयत्न केला, हेही फार इंटरेस्टिंग आहे. आणि ते राज ठाकरेच करू शकतात कारण तितकी जाहीर भूमिका घेऊन ती तशी रेटणं किंवा तसा पॉलिटिकल विल दाखवणं हे राज ठाकरेंनी यापूर्वी पण दाखवलंय की मी कुठलीही जात पात मानत नाही, माझ्या घरामध्ये कुठलीही जात नाहीये, ना मी ब्राह्मणांची इथे बाजू घ्यायला आलेलो आहे ना कुठल्या बहुजनांची बाजू घ्यायला आलोय. पण हे जे 3-4 संदर्भ वापरले ते काय इंडिकेट करतात?
मला असं वाटतं की कडव्या हिंदुत्वाबरोबरच सुद्धा त्यांना म्हणजे इतर बहुजनांची मतं त्यांना घ्यायची आहेत आणि बहुजनांना कुठेतरी त्यांना आकर्षित करायचं आहे हा अशी संदर्भ देऊन मला असं वाटतं की ते संदर्भ कितपत मतदारापर्यंत पोहोचलेत हे थोडं शंकाच आहे मला. महाजन साहेब, मला असं वाटतं की शरद पवारांना ते जे टार्गेट करतात ज्या पद्धतीने त्यात शरद पवारांचं सगळ्या समाजामध्ये जी त्यांची इमेज आहे ती कमी करून एका समाजापुरतं त्यांना मर्यादित करायचा प्रयत्न असं वाटतं तुम्हाला? हा एक त्याचा भाग आहे. आणि दुसरं याआधी सुद्धा शरद पवारांनी अनेक जाहीर सभांमध्ये म्हणजे राजकीय पक्षांनी म्हणजे जेव्हा प्रचारात यायचे तर त्यावेळेस त्यांनी 1.5% 2.5% ही भाषा वापरलेली त्यांनी. ठीक आहे ना, तुमचा मुद्दा होता की त्यांना छोटं करण्याचा प्रयत्न म्हणजे आहे. त्यांचा राजकीयदृष्ट्या- बेस आहे त्यातला काही ज्या जाती आहेत त्यांना तरी असं हॅमर करायचं की हे एक विशिष्ट जातीचे नेते आहेत. दुसरं महाराष्ट्राचा मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज आहेत. सगळ्या जाती धर्मांमध्ये शिवाजी महाराजांच्या विषयी आदर आहे. तर शिवाजी महाराजांची प्रतिमा ते वापरत नाहीत, शिवाजी महाराजांचे भाषणामध्ये संदर्भ देत नाहीत, युट्यूबचे जुने काढून बघा. असं करताना एक त्यांना त्या इमेज त्यांच्यापासून ती दूर ओढायची. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे सुद्धा आहेत हे दाखवून देण्याचा त्यांचा तो प्रयत्न आहे. आणि सगळ्यात महत्वाचं असं आहे की जर त्यांचं आणि बीजेपीचं एक वाक्यता होत असेल तर शरद पवार हे राज्यातलं जे सरकार अस्तित्वात आहे आलेलं आहे त्याचे शिल्पकार आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्या स्ट्रॅटेजीमुळेच शिवसेना आणि बीजेपी यांच्यातलं अंतर वाढत गेलं आणि हे नवीन सरकार आकाराला आलं. याच्याबरोबर अजून एक श्लेष असा आहे की तो हे सरकार येण्यापूर्वीपर्यंत लोकसभेपर्यंत राज ठाकरे हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांना पूरक त्यांच्या व्यासपीठावर न जाता परंतु त्यांनी ज्या सभा पण घेतल्या त्याच्याही होत्या मागे माझं एक विश्लेषण असं आहे की भले ते त्यावेळेला काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर असतील पण मनसेच्या अस्तित्वात मनसे हा पक्ष अस्तित्वात आल्यापासून त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे तो आहे अँटी शिवसेना एलिमेंट. बरोबर, त्या अँटी शिवसेना एलिमेंट मध्ये त्याही वेळेला त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं असं दिसलेलं नव्हतं. मी तेच सांगत होतो की आजच्या नाही, मी बोलणारच आहे, बोलणार. तेच सांगत होतो मी की शिवसेनेच्या विरोधातच होते ना, भाजप आणि शिवसेनेच्या विरोधात त्यांची लाईन होती. कारण ते त्यावेळेला एकत्रितपणे निवडणूक असं लढवत होते. असताना शरद पवारांनी किंवा राजकारणात त्यांचा हात सोडून दिला. सत्तेच्या गणितामध्ये महाराष्ट्राच्या राज ठाकरेंची जी संख्याबळ आहे आमदार खासदारांचं ते नगण्य आहे. मग ते बरोबर होते तोपर्यंत ती राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि काँग्रेसनी खूप तारीफ केली ना राज ठाकरेंची, त्यांच्या सभा चांगल्या आहेत म्हणून म्हटलं. मग तेवढं सगळं झाल्यानंतर ऐनवेळेस जे सोडून दिलं वाऱ्यावर सोडून दिल्यासारखं तर त्याचा राग सुद्धा मनामध्ये कुठंतरी हा असणारच. खरं म्हणजे या मुद्द्याचं आणखी चांगल्या पद्धतीने विश्लेषण होऊ शकतं की मुळामध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्याचं मुख्य कारण उद्धव ठाकरे यांच्यावरती असलेला राग आणि मग त्या योगे त्यांची असलेली अँटी शिवसेना भूमिका. मधल्या काळामध्ये त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधी भूमिका घेतली ते अर्थात शिवसेनेच्या कॉन्टेक्स्टमध्ये पण बघायला पाहिजे की राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूने ते बोलतात असं जेव्हा चित्र होतं तेव्हा ते शिवसेनेला पूरक नसलेल्या मुद्द्यांच्या बाजूने ते बोलत होते कारण शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ते एकत्रित निवडणूक लढवत होते. पण या टप्प्यामध्ये जो तुम्ही उल्लेख केला तो आणि आम्ही त्या प्रश्नाचं उत्तर आधी घेतलं होतं त्यांच्यावर, माझ्या मते औरंगाबादमध्ये येऊन शिवसेनेवरती किंवा बाळासाहेबांवरती न बोलणं हा एक स्मार्ट मूव्ह आहे. हो बिलकुल. पण ही मूव्ह करताना त्यांनी कडव्या हिंदुत्वाचं हाक दिलेली कडव्या हिंदुत्वाची हाक दिलेली आहे म्हणजे आणि भोंगा किंवा मग एक काय म्हणतात याच प्रश्नाकडे आपण आधी त्याचा उहापोह करू की इथे शिवसेनेवरती टीका न करणं किंवा बाळासाहेबांचं औरंगाबादवरती असलेलं प्रेम बघून इथं असलेले जे शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांना न दुखावणं ही त्यातली भूमिका आहे का? निश्चितच म्हणजे बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेला अंगावर घेण्यापेक्षा आपण जर कट्टर हिंदुत्ववादी भूमिका जर मांडली तर ती आपल्याला ती मतदानामध्ये कन्वर्ट होऊ शकते. तुमच्यामध्ये हा नवा बदल आहे आजच्या अगदी 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 बदल. म्हणजे आता या आजच्या सभेची तुलना निश्चितच 1988च्या सभेशी करेल. शेवटी समपला घेणारच होतो मुद्दा कारण मी टेरेसवरती जाऊन पण ती सभा बघितली. हा बोला महाजन साहेब. मी यांना पूरक असंच सांगत होतो की शिवसेनेवर म्हणण्यापेक्षा त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्याचं तर त्यांनी काही कारणच पूर्वीपासून केलेलं नाही. ते इमेज या पद्धतीने थोडक्यात त्यांनी दाखवलं काय आजच्या सभेतून की बाळासाहेब ठाकरे जी भाषा बोलायची ती भाषा मी बोलतोय
शिवसेनेचे नेते बोलत पण मग याचा आजच्या भूमिकेचा आणि शिवसेनेला राजकीय किती तोटा होईल असं वाटतं? कारण सभेला तर गर्दी होतीच आणि खूप गर्दी होती. भलेही महाविकास आघाडीचे नेते असं म्हणत असले की राज ठाकरे यांच्या सभेला गर्दी होते पण ती मतात परिवर्तित होत नाही. नाही, ती तशी यंत्रणा ते उभं करताना दिसत आहेत. आज जे सभेला गर्दी आणि ज्या पद्धतीची शिस्त होती त्यावरून त्या गोष्टी दिसल्या. परंतु शिवसेनेमध्ये जो आक्रमक हिंदुत्वाच्या बाजूने झुकलेला जो मतदार आहे, कार्यकर्ता सोडा तुम्ही, कारण तो सत्ता लवकर सोडणार हो. नाही, पण जो त्यांचा वोटर आहे तो विचलित होणार आणि काही यांच्याकडे सुद्धा वळू शकतो जर हे समर्थ पर्याय म्हणून समोर येऊ शकले तर. ओके. हा. मला आत्ता आजच्या सभेचं मला वैशिष्ट्य असं दुसरं वाटतं की तरुणांची अफाट गर्दी होती. हो, पण त्याच्यामध्ये बरेच तरुण असे होते की जे महाविद्यालयात आहेत आणि ज्यांना अजून मतदानाचा अधिकार सुद्धा मिळालेला नाही. पण हे खरं आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांच्या लोंढेच्या लोंढे जाताना दिसले. बिलकुल बिलकुल म्हणजे तरुणांचा लोंढा मी पहिल्यांदाच पाहिला म्हणजे असा एखाद्या सभेला. म्हणजे आज कोणताही राजकीय मुद्दा नसताना, राजकीय निवडणुका नसतात, निवडणुका समोर कोणती निवडणुका नाहीये, तर एवढी गर्दी होणं हे मला असं वाटतं की. आणि दुसरं की याच मैदानावर हर्षवर्धन जाधवांवर जेव्हा पोलिसांनी हल्ला केला होता तर त्यावेळेस सुद्धा त्यापेक्षा दुप्पट तिप्पट गर्दी त्यावेळेसपेक्षा आजच्या ह्याच्यात. त्यामुळे राज ठाकरेंची जी भूमिका आहे किंवा शिवसेना न डिवचता शिवसैनिका म्हणजे बाळासाहेब ठाकरे सेनेला राजकीय किती तोटा होईल? निश्चित तोटा होईल, निश्चित तोटा होईल. की आजचा जो काय म्हणता येईल त्याला जो वर्ग होता ऐकणाऱ्यांमध्ये तो जो बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेस तरुणांचा लोंढा त्यांच्या मागे जसा होता तर तसाच लोंढा आज राज ठाकरेंच्या पाठीमध्ये. हे दोघंही औरंगाबादमधले अतिशय वरिष्ठ असे पत्रकार आहेत. दीर्घकाळ त्यांचं पॉलिटिकल अनालिसिसमध्ये आणि इथल्या प्रत्येक राजकीय घडामोडीमध्ये त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्यामुळं इतक्या दोन वरिष्ठ मंडळीबरोबर बसून आपण जेव्हा विश्लेषण करतोय तेव्हा अर्थात आता भोंगा लाऊडस्पीकर या मुद्द्याकडे म्हणजे त्यांचं अर्धं जे भाषण आहे ते लाऊडस्पीकर या मुद्द्यावरती झालं. त्यांनी हेही सांगायचा प्रयत्न केला की लाऊडस्पीकरचा जो मुद्दा म्हणजे आधीच्याही सभेमध्ये हा मुद्दा मांडला होता की हे अचानक आलेला मुद्दा नाहीये. माझ्या ह्या भूमिकेमधला हा सातत्याचा भाग आहे की मी 2 वर्ष आधी पण बोललो होतो, आताही मी ते बोलतोय. आणि मग त्यांनी हेही सांगितलं की एक मुस्लिम धर्मीयच माझ्याकडे पत्रकार आला, म्हणजे त्यांना हे सांगायचं होतं की जे आज मनसेमध्ये मुस्लिम पदाधिकारी आहेत त्या पदाधिकाऱ्यांनी माझ्या ह्या भूमिकेमुळं म्हणजे त्यांनाही त्यांनी छोटासा मेसेज द्यायचा प्रयत्न केला की तुमचाच एक मुस्लिम बांधव पत्रकार माझ्याकडे येऊन अशी तक्रार करतोय आणि त्यामुळं जर लाऊडस्पीकर हा तुमच्या धर्माचा अविभाज्य भाग नसेल तर हा धार्मिक मुद्दा कसा काय, हा सामाजिक मुद्दा आहे. सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले होते त्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी. पण मला जे नेहमी वाटतं मी आधीच्याही एक्सप्लेनरमध्ये आणि तेव्हा की जेव्हा मी 5 उच्च न्यायालयाचे निकाल आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं विश्लेषण केलं होतं महाराष्ट्रासमोर आणि जो खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी तो व्हिडिओ पाहिला तेव्हाही असं मी म्हटलं होतं की हा फक्त मशिदीशी निगडीत असलेला विषय नाहीये. सर्वोच्च न्यायालयानं किंवा कुठल्याही उच्च न्यायालयानं हा विशिष्ट निकाल हा फक्त याच धर्मियांना लागू आहे आणि तो दुसऱ्या धर्मियांना लागू नाहीये अशी भूमिका घेतलेली नाही. बिलकुल अशाच पद्धतीची भूमिका महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी आणि आज श्री अजित पवार यांनी घेतल्याचे आपल्याला दिसतं आहे. लोकसत्ताला थोड्या वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये पण मुख्यमंत्र्यांनी याचं सुतोवाच केलं. पण या मुद्द्याला राज ठाकरे यांनी बगल अशी दिली की आधी तुमच्या याच्यावरचे भोंगे काढा आणि मग आम्ही आमचे काढू, अशा पद्धतीची ती सगळी मांडणी होती. पण त्यांनी जी भाषा वापरली राज ठाकरे यांनी ती कायद्याच्या चौकटीवरती त्याचं स्क्रुटिनायझेशन होईल असं दिसतं आहे. बिलकुल त्यावेळेला आजान सुरू आता मला असं वाटतं की त्यांना या सभेला जेव्हा परवानगी देण्यात आली तर ज्या अटी शर्ती त्यांना घातल्या होत्या त्या अटी शर्तीचा त्यांनी भंग केलेला आहे. दिसतच आहे. डेसिबल वाढलेलं होतं. 15,000ची त्यांना मर्यादा दिली होती प्रेक्षकांची. ती मर्यादा केव्हाच बोलली कदाचित ती त्याच्यावरती त्यांना स्टँड होता. पण भाषणामध्ये तुम्ही धार्मिक भावना उफाळणार नाहीत अशा सुद्धा वक्तव्य करायचं नाही. यांनी आता आज प्रोव्होक केलंच आहे अतिशय टोकदारपणे. म्हणजे 4 तारखेला तुम्ही हे करा, 4 तारखेला हे करा, हे कशाचं आहे. मी तर त्यांनी मला असं वाटतं की याच्यातनं काही कायदेशीर बखेडा कदाचित बिलकुल होऊ शकतो. म्हणजे कायद्याला म्हणजे उद्या औरंगाबादमध्ये गुन्हा जर दाखल झाला नाही तर आश्चर्य वाटून. पण मग महाजन साहेब प्रश्न असा आहे की एखादी सार्वजनिक सभा आहे
तर त्या सभेचं एक औचित्य पाळणं, कारण त्यांनी जो अंगुली निर्देश केला तो पोलिसाकडे केला. पोलिसांनी त्यांनी सांगितलं की तुम्ही ते बंद करा. तर इथे कायद्याच्या चौकटीवरती याही प्रश्नाचा उहापोह होईल की तुम्हीच परमिशन दिलेली आहे ती सभा करण्यासाठीची, तर त्याचं पालन करणं प्रशासन म्हणून तुमची पण जबाबदारी नव्हती का? म्हणजे मी कुठल्याही धर्माच्या अगेन्स्टमध्ये नाही बोलत आहे, पण सभेचे परवानगी देत असताना त्या सभेला अडथळा येणार नाही हेही प्रशासनानं पाहणं गरजेचं नव्हतं का? असा मुद्दा राज ठाकरेंकडून येऊ शकतो. राज ठाकरेंकडून तो मुद्दा येईल, पण तो आजच्या सभेतलं त्यांचं सगळं भाषण. स्वरूप पाहिलं, भाषण त्यांचं ऐकल्यानंतर ते आता परिणाम काही होत, पण आपण आक्रमक हिंदुत्वाची लाईन ही पुढे पुढे नेत राहणार. मग त्याचे कम व्हॉट मे जे परिणाम होतील ते होतील, त्याची आता पर्वा करायची नाही परिणामांची. अशा पद्धतीची टोकाची लाईन त्यांची दिसली. आणि त्यांचं भाषण सुरू असताना एका ठिकाणाहून आजांचा आवाज आल्यानंतर ते थोडं ते विचलित झालेले दिसले. म्हणजे बॅलन्स त्यांचा जातो का? कारण ते एकदम आक्रमक होऊन हे तुम्ही बंद करा, नाही तर आम्ही बंद करू, आम्ही दाखवून देऊ. राज ठाकरेंना अपेक्षित नव्हतं की आपलं भाषण सुरू असतानाच अशा पद्धतीने आजाद ते होईल. अपसेट झाले, उसळले. आणि मग त्यांनी ज्या पद्धतीने भाषण थोडंसं लवकर संपवलं, त्यांच्या लक्षात आलं असेल की आता आपण रागाच्या भरात अजून काही बोललो तर त्याचे परिणाम होऊ शकतात. मात्र आजच्या सभेमुळे सुद्धा लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न पुढे राहील असं वाटतं. आणि त्याला जोडून त्यांनी सांगितलंय ना की आज फक्त औरंगाबाद नाही, मराठवाड्यातले सगळे जिल्हे ते कव्हर करणार आणि राज्यातल्या सगळ्या जिल्ह्यात जाणार, सगळ्या विभागात जाणार. मग हा इश्यू त्यांनी आता पक्का घेतलेला आहे. यात सरकारला भोंग्यांचे आवाज कमी करावे लागणं किंवा आवश्यक असतील तिथं भोंगे उतरवणं. पण सरकारची अडचण झाली असं तुम्हाला वाटत नाही का? नक्कीच नक्कीच अडचण झाली. कोंडीत पकडले सरकारला त्यांनी. जर त्यांनी कारवाई नाही केली तर मतदार नाराज होतील, लोक नाराज होतील. कारवाई केली तर अजून तरी त्यांना सुद्धा- हवा तो पोलरायझेशनचा उत्तर प्रदेशमध्ये होऊ शकतं, नाही, महाराष्ट्रात काय नाही होऊ शकत. नाही, केवळ तर विजय यांचा वेळ सरकारचा मुद्दा नाही. मला पुढे घेऊन जायचा आहे की राज ठाकरे यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर माझा प्रादेशिक पक्ष आहे आणि मी याच राज्यामध्ये राजकारण करतोय अशा पद्धतीची मेसेजिंग त्यांनी केली होती. पण महाराष्ट्रातले शेती प्रश्न, महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा प्रश्न, पण जो एक राज ठाकरेंच्या बद्दल आज आणि याच्या त्यांच्या 2 सभा झाल्यानंतर सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये योगीच्या विरोधामध्ये ते काय बोलले होते, योगींनी काय भाषा वापरली होती, असे जे मुद्दे पुढे केले जात आहेत, बिलकुल त्यांनी तो मुद्दा लक्षात ठेवूनच जर उत्तर प्रदेशमध्ये भोंगे उतरवले जातात तर मग महाराष्ट्रात का नाही? म्हणजे वायडर हिंदुत्वाच्या भूमिकेमध्ये मराठी माणूस पण येतो. आणि मी जे सुरुवातीला तुम्हाला म्हणालो की माझा असा अंदाज आहे की सकल हिंदू अशी भूमिका घेतली की सगळ्या जाती धर्माचे घटक त्याच्यामध्ये येतात. जे भारतीय जनता पार्टीनं आता उत्तर प्रदेशमध्ये यशस्वी केलेलं मॉड्यूल आहे किंवा बिहारमध्ये असेल किंवा नॉर्थ ईस्टमध्ये असेल किंवा नॉर्थमध्ये असेल, की सगळ्या हिंदूबद्दल आपण बोललो किंवा सगळ्या जातीचे लोक हे काही लॅडरवरती वर जाऊन पुढे हा मुद्दा ऍक्सेप्ट करतात की आपण हिंदू अधिक आहोत आणि मग नंतर इथे जाती असं आहेत. सो आता राज ठाकरे यांच्या या मुद्द्यामध्ये हार्डकोर हिंदुत्व, अधिक हार्डकोर हिंदुत्व, अधिक कट्टरपणा असं दिसेल असं दिसतंय. बिलकुल बिलकुल बिलकुल. मला असं वाटतं की कट्टर हिंदुत्वाकडे त्यांची वाटचाल, म्हणजे त्यांनी आता सुरुवात तर केलेलीच आहे. आणि त्या आजच्या भोंग्यांच्या संदर्भातलं जे त्यांचं आव्हान आहे ते आणखी कट्टरतेकडे जाणार आहे. त्यांनी हे पण सांगितलं की बाबा पहिल्यांदा भोंगे जे उतरा ते मशिदीतले उतरा, नंतर आमच्या मंदिरातले आम्ही उतरतील. ते एक प्रकारे त्यांनी म्हणजे प्रोव्होक करण्याचाच प्रयत्न केलेला आहे त्यांनी कार्यकर्त्यांना किंवा त्यांच्या मनसे सैनिकांना. ठीक आहे, ठीक आहे, आपण थांबूया इथे. मला माहिती आहे की खूप वेळ आपली ही चर्चा रंगली. असं आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणाची आगामी दिशा काय असेल हे कुठेही निवडणुका सध्या सुरू नसताना, बरेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, इथे ओबीसीच्या संदर्भातला जो आयोग नियुक्त केलेला आहे त्या आयोगाचा डेटा काय येतो त्याच्यावरती अवलंबून आहे. पण त्याच्या आधीच महाराष्ट्रातलं राजकारण आणि महाराष्ट्रातलं समाजकारण सुद्धा हळूहळू पेटायला सुरुवात होते की काय असं चित्र आहे. आणि आजच्या राज ठाकरेचा जो सभेतला जो मुद्दा आहे तो इतक्यात संपेल असंही दिसत नाहीये. खरं म्हणजे माझ्या मते आज त्याची खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. याचे रिफ्लेक्शन्स काय येतात, कायद्याच्या चौकटीवरती काय येतात, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना याला कसं रिॲक्ट करते त्याचंही आपण उद्या आपल्या मधल्या ओळीमध्ये उहापोह करू. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो आवडतो आहे असं दिसतंय, पण त्यासोबत तुमचे कन्स्ट्रक्टिव्ह काही मुद्दे असतील तर ते जरूर सांगा. आज औरंगाबादमध्ये जसे हे 2 वरिष्ठ पत्रकार विश्लेषणासाठी आपल्या बरोबर होते तसे देश पातळीवरती नवे जगातले सुद्धा काही तज्ज्ञ आपण आपल्या ह्या मधल्या ओळीच्या विश्लेषणामध्ये बोलू.
अतिशय कमी वेळेमध्ये महाराष्ट्रामध्ये आज दिवसभरात ज्या काही घडामोडी घडल्या, विशेषतः राजकीय घडामोडी, त्याचं विश्लेषण करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. तुम्हाला हा प्रयत्न कसा वाटतो ते जरूर कळवा. माझं आणि ABP माझं जे सोशल मीडिया अकाउंट आहे ते फॉलो करायला लागा, विषय सुचवा आणि गेस्टही सांगा. थांबूया आपण इथे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.